शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत आता अंतिम टप्प्यामध्ये सर्व प्रक्रिया आहे। यामध्ये आपण मागील काही दिवसांपूर्वीच पाहिलं की एक नवीन जी-आर आला होता, ज्या जी-आरच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती। जी समिती आता शेतकरी कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करणार आहे, त्यांचे कागदपत्रांची पूर्तता आहे का ते तपासणार आहे आणि त्यासोबतच जे शेतकरी पात्र ठरतील त्यांना जी काही रक्कम असेल त्या रकमेचे वितरण देखील केले जाणार आहे। अशा पद्धतीने शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात असताना ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तरच तुमचे कर्जमाफीचे पैसे येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, 2019 नंतर तब्बल 7 वर्षांनी ही कर्जमाफी होत आहे आणि म्हणूनच तुमच्याकडे डॉक्युमेंट्स देखील कागदपत्रांची पूर्तता देखील करणे अत्यंत आवश्यक असणार आहे। अन्यथा कागदपत्र पूर्तता नसल्यास देखील तुम्हाला कर्जमाफीपासून त्या ठिकाणी वंचित राहावे लागू शकतं। 2017 साली 2019 साली दोनही वर्षी अनेक शेतकरी कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे वंचित राहिले होते, ज्यांना परत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही। सुरुवातीच्या काळामध्ये जे शेतकरी पात्र होतील त्यांना त्वरित पद्धतीने कर्जमाफीचा लाभ दिला जातो, परंतु जे शेतकरी प्रलंबित मध्ये राहतात त्यांच्या परत लाभ मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी असते। म्हणून लक्षात घ्या, अजूनही तुमच्याकडे शेवटचे 2 ते 3 दिवस आहेत ज्यामध्ये डॉक्युमेंट्सची पूर्तता करायचे सांगितले आहे, जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। आता कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, त्यासोबत याची पूर्तता कशा पद्धतीने तुम्हाला करावी लागणार आहे, सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण पोहोचत असतो। तर लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत तुम्हाला ही कागदपत्र आवश्यक असणार। कोणतं? तर लक्षात घ्या, तुमच्या बँकेत आधार नंबर आणि तुमचा फार्मर आयडी द्यावा लागणार आहे। ज्या बँकेमध्ये तुमचं कर्ज आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट्सची पूर्तता करावी लागेल, तुमचे आधार कार्ड असेल किंवा तुमचा फार्मर आयडी असेल। आता लक्षात घ्या, ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ज्यांच्याकडे तुमचं कर्ज असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही डॉक्युमेंट्स कर्ज काढायच्या वेळी दिलेले असतात, परंतु सोसायटी असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील यांची माहिती ऑनलाईन अपडेट केलेली नसते। म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जर कर्ज असेल, थकबाकीमध्ये असेल आणि तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र होणार असाल तर तुमचे आधार कार्ड दिलेलं आहे का, त्यासोबत तुमचा फार्मर आयडी त्या ठिकाणी जमा केलेला आहे का, ॲग्रीज टॅक्सचा नंबर असतो तो त्या ठिकाणी दिलेला आहे का, या बाबींची तुम्हाला खात्री करावी लागणार आहे। अन्यथा डॉक्युमेंट्स पूर्तता नसल्यास देखील तुम्ही या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकता। म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की जास्त काही लागत नाही, परंतु जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे क्लिअर असणे आवश्यक असणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचा फार्मर आयडी, अर्थातच ॲग्रीज टॅक्सवर नोंदणी असणे बंधनकारक असणार आहे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। पुढचा मुद्दा, फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे। आता अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडे फार्मर आयडी नाही, फार्मर आयडी नाही, तर लक्षात घ्या, फार्मर आयडी साठी तुम्हाला 30 जून पर्यंतची मुदत आहे। 30 जूनच्या आधी तुमचा फार्मर आयडी किंवा ॲग्रीज टॅक्सवर नोंदणी करून घ्या, जेणेकरून तुमचा फार्मर आयडी तयार होईल आणि या कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। अन्यथा परत एकदा सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय की लक्षात घ्या, डॉक्युमेंट्स पूर्तता जर नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते। अटी आणि निकषांमध्ये पात्र असून देखील यासाठी सरकारच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली आहे। जी समिती गावोगावी मेळावे घेईल, मेळाव्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त ॲग्रीज टॅक्स नोंदणी करायला शेतकऱ्यांना सांगेल, त्यासोबतच शेतकऱ्यांचे आधार अपडेट करून घेणे असेल किंवा शेतकऱ्यांच्या इतरही ई पीक पाहणी असेल, कर्जमाफी संदर्भातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दुरुस्त करण्यासाठी ही समिती काम करणार आहे। परंतु ही समिती काम करून नंतर याचा निर्णय येऊपर्यंत लक्षात घ्या, एकदा पहिल्या लाटेतून तुम्ही राहिला की नंतर तुम्हाला या कर्जमाफीचा किंवा या प्रोत्साहनपर अनुदानाचा परत लाभ मिळणे एवढं सहज नसतं। म्हणूनच आता अजूनही तुमच्या हातात वेळ आहे, तर लक्षात घ्या, डॉक्युमेंट्स काढून ठेवा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। त्यासोबत ज्यांच्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, मग तुमची युनियन बँक असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या, कॅनरा बँक असू द्या, युको बँक असू द्या, SBI असू द्या किंवा इतर ज्या काही आपल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकांमध्ये काय असतं, जेव्हा तुम्ही कर्ज काढता, पीक कर्ज असू द्या किंवा कोणतं सुद्धा, त्यावेळी तुमची डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेतली जातात, तुमच्या त्या ठिकाणी ऑनलाईन अपडेट सर्व गोष्टी केल्या जातात। म्हणून तुम्हाला तुमच्या राष्ट्रीयकृत बँका असतात त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड असेल किंवा फार्मर आयडी आधीच घेतलेला असतो, ते देखील नसेल घेतला तर तुम्ही त्याची खात्री करून घ्या,
कारण सध्या वेळ आहे, यात अजून यादी येण्यासाठी वेळ असल्यामुळे तुम्ही काय करा, या बाबींची खात्री करून घ्या आणि अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीच्या लाभापासून परत वंचित राहावे लागू शकते. म्हणूनच जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, सोसायटी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन खात्री करून घ्या आणि डॉक्युमेंट दिले नसेल तर फक्त एक झेरॉक्स काढून द्या, जेणेकरून कुठलीही अडचण येणार नाही. जेव्हा कर्जमाफीची यादी येईल, यादी आल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी करावी लागणार आहे आणि हे आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जी काही तुमची कर्जमाफीची रक्कम असेल किंवा तुमची जी काही कर्जाची रक्कम असेल ती जमा केली जाणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.